साल काही समजून नाही राहिलं. सकाळी उठतानी पाणी, संध्याकाळी झोपतानी पाणी. मी तर एकच ठरवलं, सकाळी लवकर उठायचं, गाण तोड मेहनत करायची आणि संध्याकाळी झोपून जायचं. चंद्रपूर कोटो एकेकाळी गरम सिटी होती, फार थंडी करून टाकली. आता आपण मिशनवाले माणसं, आपल्याला कसं मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. सध्या तर आपली दिनचर्या अशीच चालू आहे. सकाळी लवकर उठायचं, 10 पेज तरी कोणतं ना कोणतं पुस्तक वाचायचं. सध्या तर मी भगवद्गीता वाचणं चालू आहे, कारण की सुरुवातच सगळेजण त्याच्यापासूनच करते वाटते. सगळ्याला विद्या प्राप्त करायची आहे आता, आणि जराशी मनाची शांती पण करायची आहे. आणि दुसरं असं शरीर बनवायचं आहे. शरीराशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. शरीर हेच धन, ठेवते मन चांगलं, असा श्लोक होता का, कसा होता का, पण श्लोक कसा काहीतरी आहे. शरीर हे मन, धन कार्य करा. चला धन. आता रोजच्या सारखं 2 किलोमीटरचा रस्ता पार करायसाठी मी चाललो. आणि आता सालं वय असं आहे का घरचे म्हणते काम कर, मन म्हणते फिरायला जा, आणि डोकसं म्हणते शांत बस. पण नाही, आज साला पाणी चालू आहे, आज कुठं ना कुठंतरी फिरायला जायला लागते. आणि माझ्या साला एक स्वप्न आहे, कोणता तरी पर्वतावर जाऊन मॅगी खायची. मग विचार येते साला काड्या कुटुंब पाव तिथं इस्तो पेटन का नाही. आणि आता बरं आहे, पाणी पाऊस आला तर शाळेवाले कशाही सुट्ट्या पेटून जाते. नाही तर आमच्या वेळेस नाही, आमच्या वेळेस क्यू व्यू नावाची काही गोष्टच नव्हती. पाणी येत असन, वारा येत असन, पाऊस येत असन, जा साल्याला शाळेत जा. आज चंद्रपूरला गेलतो, पण हे का पाहिलं रस्त्यात मी. बहुत तकलीफ होती है जब आप योग्य हो और लोग आपकी योग्यता ना पहचाने. आता आलो बल्लारशाला, आणि बल्लारशाच्या ना वासामंदी पण एक सुगंध आहे, आणि ते फक्त बल्लारशाच्या बाहेर राहणारवाले ओळखू शकते. आणि बल्लारशाला याच्यासाठी आलतो का मला एक सॉन्ग रेकॉर्ड करायचं होतं. येता एक चांगलं येत आहे, मराठी बँगर सॉन्ग येत आहे. आणि आता बल्लारशाला आलतो तर चला थोडंसं बल्लारशा घुमूनच घ्यावं म्हटलं. तर इंस्टाग्रामवर कोणते चांगले ठिकाण आहे ते सांगा म्हटलं, तर सगळ्यांनी बोटनिकल गार्डनच केलं. तर चाल म्हटलं तिथं जाऊन पाहू. तर भाई फुटी किस्मत एवढी आहे का आज आहे बोटनिकल गार्डन बंद. काहून तज मंगळवार आहे म्हणून. आणि असतंही चालू तर तिकीट काढणारवाला तर मला लाता मारून हकलत होता. अबे फुकटमध्ये पाहायचं होतं तेव्हा तो काय. आता जर विचारलं मला बोटनिकल गार्डन मध्ये काय, 2 हरणं 2 हे हंस. आता वापस येतानी गेट बंद होता, पण लोक कुठं ऐकते का, चालले खालून. पण आपल्याला सबर आहे. थांबलो 2 घंटे गेट पाशी. उगाच आपल्या देशाला खतरुका खिलाडी देश नाही म्हणत. हे ताकद येते कुठून, कंट्रोलचा भात खाऊन. आता आलो असतं काही ना काहीतरी पाहून जातोच म्हटलं. तर मग आता महाकाली मंदिरात जाऊन येऊ. चला मग आता आलो असतो. तर महाकाली मंदिरात येण्याची म्हणजे आता दुसरी वेळ असणार, कारण की पहिली वेळ मी बापासोबत आलतो आणि लई लहान होतं. आता तुम्हाला आठवतही नाही कसं काय मंदिर. आता मला वाटलं लवकर दर्शन होऊन जाणार, पण तिथं पाहिलं तर एवढी लंबी लाईन. पण बरोबर आहे, देव लवकर भेटत नाही. आणि हा आहे समोरचा भाग महाकाली मंदिराचा. मंगळवार होता, दर्शन पण चांगले घेत आले. तसं लक्की आहे म्हणा आपण, फक्त बोटनिकल गार्डन पाहायला नाही भेटलं तर हे तरी पाहून घेतलं. आणि आता पाणी लागत आहे आबाळाला. तर येता रस्त्यात पाणी लागलं तर थंडी नाही लागावं म्हणून चहा पिला. लोक म्हणते तुला लई पोऱ्या पट्टे, पण त्याला हे कुठं माहीत का असा हुलिया पाहून कोणत्या पोऱ्या पट्टे. आणि कुठे जायचं असन तर गाडीत चांगलं पेट्रोल भरत जा, नाही तर माझ्यासारखी गती होते. पेट्रोल खतम झालं, आता सोबत्याला बोलवा लागत आहे पेट्रोलची बॉटल भरून घेऊन ये म्हणून. 4 दिवस झाले कंटिन्यू पाणी चालू होतं ना, आम्हाला येऊ ना दिलं. पण आज आम्ही चेस्ट न लेग मारल्याशिवाय जाणार नाही. हा आमचा ट्रेनर लक्की द ट्रेनर. आणि ट्रेनरचीच बॉडी पहा, बॉडी दाखव. ट्रेनर बॉडी दाखव. तुम्ही ऐकलं ट्रेनर कधी बॉडी बनवता? बॉडी बनवते ते आपल्या काय म्हणते क्लायंटची. तर सुरुवात करायची मला पुलक्सपासून. पहिलं मी 2 या एकच जात होता, पण आता चांगल्या प्रकारे करतो म्हटलं तर इनमीन 8 चांगल्या जाते. आणि जिममध्ये एक दुःखद घटना घडली भाई. काच तोडला, कोणत्यानं तोडला का. पण जिमचा पहिला दिवस होता, तो वजन होतं 64. आता भरताय 65-75. तर आज चेस्ट वर्कआउट करायचा होता, यासाठी पहिले मारले पुशअप, नंतर इन्क्लाइन डम्बेल प्रेस, आणि लेगसाठी स्क्वॉट आणि लेग प्रेस हे 2 केले. बाकीच्या दिवसापेक्षा आज जिम मारू वाटत नाही. काहू नका मला. हो काय झालं का, त्याचा हातपाय असं वाटतं का दुखत आलं लगेच दिवसा बाद आलं म्हणून. का
हां ते तर गेम मस्त आणि आमच्या बॉडी बिल्डरचं सगळ्यात दुःखाचं काम झालं तर हे नाही तुम्हाला पाहिजे ना, आमची बॉडी बरोबर दिसत नाही येतं. आणि एक सेट मी प्लँकचा तर करतोच. तर चला वर्कआउट असा ठेवला, ढिला ढाला झाला, असं कामापुरता तर केला. 4 दिवसानंतर आलो होतो तर आपलं जराशी होत आहे हळूहळू आपले 6 पॅक्स येत आहे. पाहून राहिले स्वतः लागच बॉडी नाही बनवली, पण आमच्या एवढ्यासाठी किती मेहनत केली एवढी जिम बनवून आमची बॉडी बनत आहे. अमोल भाऊ मला फक्त एवढं सांग, तुम्ही आणि जिमवाले काच कोठून आणते? आम्हाला घरी तसेच फिट करायला लागते. वनिता भेटते का स्पेशल?